होईल. हेलो 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 जी हेलो 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 गुड आफ्टरनून सर। हाँ जी, कौन बोल रहे हैं? सैनी कॉल स्टेट बैंक ऑफ इंडिया के हेड ऑफिस मुंबई से किया गया है। मैं आपको बताना चाहूंगा कि आपका जो एसबीआई में खाता है वो बंद हो चुका है। क्यों? अभी तक तो ठीक चल रहा था। क्या राधेश्याम जी से मेरी बात हो रही है? हाँ जी बोल रहा हूँ जी। मैं स्टेट बैंक के मेन ब्रांच से अनिरुद्ध बात कर रहा हूँ। आपका जो एटीएम है ना सर, वो ब्लॉक हो चुका है। ब्लॉक हो गया? वो कैसे? आपकी एटीएम सेवाओं को दोबारा चालू करने के लिए वो आपके फोन पे कैसे मैसेज होगा जिसमें एक ओटीपी, वो ओटीपी आपको मुझे लिखवाना होगा। ये है जी 6775। ग्रुप एक सादर करत आहे सायबर फ्रॉड व त्यावरील उपाययोजना। इस इंटरनेट की दुनिया में, इस साइबर क्राइम की दुनिया में सबका नंबर आएगा, इसका 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 सबका आएगा। अभी वो कैसे आएगा उसके लिए आप देखो आगे आपल्या समोर आहे 2 जीएसटी अधिकारी ज्यांची अत्यंत खूप प्रयत्नानंतर गावी बदली झालेली आहे। तर ते आपण बघूयात बदलीनंतर त्यांची काय हालचाल चालली आहे त्यांच्या रूम मध्ये। रोहित ऐक ना, बदली तर झाली काय? शासनाचा काही सावळा गोंधळ काही संपता संपना, एकदाची जिथं पाहिजे तिथं तर झालीच नाही। पण ठीक आहे, आता आपल्याला जावंच लागेल। उद्या आपण रिलीव्ह होणार आहे आणि परवाला आपल्याला नवीन ठिकाणी जॉईन व्हावं लागेल, बरोबर आहे? पण मला थोडीशी आता एक म्हणजे मला शेअर सुचला। शेअर मध्ये 2च ओळी पूर्ण झाल्या, त्याला म्हटलं म्हणता, तुला भेटण्याचे ते किस्से पुराणे, तुला भेटण्याचे ते किस्से पुराणे, आता गाव नाही प्रवासात माझ्या। जाऊ दे आता, बाकीचे नंतर आपल्याला आपलं हे जे सामान आहे, आपल्याला जॉईन व्हायचं, एवढे सोन्यासारखे लोक आपल्याला सोडून जायचंय उद्या, पुन्हा कधी भेट होईल माहिती नाही। तर आता आपल्याला अगोदर एक काम करायचंय की आपले हे जे फर्निचर आहे ना घरामधलं, हा टेबल, हे खुर्ची, हे विकून टाकावं मला असं वाटतं, म्हणजे आपण फ्री होऊन तिथं मोकळ्या मनाने जाऊ शकू। तर तुझ्या डोक्यात काही कल्पना वगैरे आहे का याविषयी? मला तो आपला मित्र माहिती कोण? अशोक. कोणता अशोक? ऑडिट ऑडिटवाला का नोडलवाला? ऑडिटवाला. वरच्या साईडला? हा. अच्छा अच्छा अच्छा, त्याचं काय खरं नाही? त्यांनी उद्या काय येतो नाही. त्यांनी सांगितलं मला, त्याच्या मागच्या महिन्यात आहे ना OLX वर ऑनलाईन त्याचं फर्निचर अच्छा, OLX पे भेटा। हा ओके ओके, त्यांनी विकलं आणि त्याला चांगली प्राइस मिळाली. बाय व मला भीती वाटते बरं। म्हणून मी काय केलं, हा. ऑलरेडी ऍड टाकलेली हा. OLX वर. हा, टाकली का? हो. बघ मग कोणाच काही रिप्लाय आला का? आलो तर मला आलं गेलं नाही, तर पाय आलं तर तुम्हाला मी सांगतो लगेच. विकून टाक, जा दे, खतम होऊन जाते एक विषय। हेलो हेलो, गुड इवनिंग। गुड इवनिंग। क्या मेरी बात रोहित जी से हो रही है? हाँ बोल रहा हूँ। मैं इंडियन नेवी से कैप्टन सागर से बात कर रहा हूँ। आपने जो ओलिक पे ऐड डाला है, ठीक है, वो मैंने देखा है, आपका फर्नीचर मेरे को पसंद आया है। अच्छा, क्या आप बेचना चाहते हैं? हाँ बेचने के लिए मैंने ऐड डाला है। जो आप दाम बता रहे हो थोड़ा ज्यादा बता रहे हैं, कुछ कम हो सकता है? 5,000 कम कर सकता हूँ। उसमें अगर आपको ठीक लग रहा है तो बोलिए। चलेगा रोहित जी, हम आपका फर्नीचर 70,000 में ले लेंगे। ओके ओके। मोहनराव, ऐका ना, एक कॉल आलाय, कॅप्टन सागर म्हणून आहेत। अच्छा, अरे ते कॅप्टन, आता कॅप्टनचा आला, कर्नलचा येईल, मग जर्नलचा येईल। शांत व्हा, शांत व्हा. सत्तर हजारात घ्यायला तयार आहे तुझं. नक्की पाय बरं, हो हो हो. मला भी वाटते। हाँ, ठीक है. हेलो, हाँ रोहित जी, हाँ बोलिए ना। हाँ मैंने आपको एक 1 रुपीज का सैंपल पे पेमेंट भेजा है और मेरा आइडेंटिटी प्रूफ भी भेजा है। आप एक बार चेक करके बताइए। अरे वा, 1 रुपया आला. पेमेंट आया है? मोहनराव, हा. बघा 1 रुपया आला मला आता. तो माणूस तर मला जेन्युइन वाटतो. अरे 1 रुपया वालाच काही खरं नाही, ते फुकटचा वायफाय आणि पासवर्ड वापरत बसतात। असं आहे का? पाहून घे एकदा पण, हा चेक करून घे। त्याच्याशी बोलतो मी जरा. हा बोलून घे। हेलो, हाँ रोहित हाँ जी, बोलिए ना। 1 रुपया आया मुझे. मैं अभी 70,000 भी भेज रहा हूँ। मैंने आपको एक लिंक भेजा है, उस पर क्लिक करके आप रिसीव कर सकते हैं 70,000। लिंक भेजा है, तो लिंक से क्यों डायरेक्ट पेमेंट क्यों नहीं किया आपने? हाँ रोहित जी, RBI का कुछ नियम में परिवर्तन हुआ है, हाँ,
तो आप 70,000 लिंक के द्वारा रिसीव कर सकते हैं। अच्छा ठीक आहे, ठीक आहे, ओके. हो ना. हा हे लिंक आली आहे, बर क्लिक करायला सांगतो ते. कर तुमच्यावरती. हा करून टाका ना, घेऊन टाकले पैसे, जाऊ दे ना. लवकर बरं मोकळून जाते एक एक काम. हॅलो हा हॅलो हॅलो. अरे झाला वाटतं मोकळा. मोहन राव, हा काय झालं, काय झालं, अरे जरा उलटच झाले. काय झालं? पैसे येण्याच्या आधी पैसे गेले माझे. हा खरं हा. खरं. हो ना. अरे अरे हो. कॅप्टन कडनं पैसे येणार होते, कॅप्टनला माझ्याकडनं गेले पैसे. अरे कॅप्टन फ्रॉड निघाला आता. अरे 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 अरे, आता काय करावं, माझा काय सुद्धा काय. अरे यार आता सायबर फ्रॉड झाला. चल आपल्याला 1930 ला कॉल कर पडो ताबडतोब, आपण पोलीस स्टेशनला जाऊया. हॅलो हॅलो. हा सायबर फ्रॉड झाला, तुम्ही कंप्लेंट रजिस्टर करून द्या. अरे अरे अरे, हे काय झालं, ओएलएस पे बेच डाल के नाम पे ओएलएस पे लूट डाल हो गया ये तो. चुटकी भर सिंदूर की कीमत तुम क्या जानो बाबू, इनके साथ हो गया 1 क्लिक की कीमत तुम क्या जानो बाबू, 1 क्लिक की कीमत इनके साथ हो गई 70,000। 1 क्लिक किसी को भी कितना भी महंगा पड़ सकता है। ये हो गया साइबर क्राइम का पहला अपराध। अभी और देखेंगे हम, अभी एक हाईटेक डिपार्टमेंट है जीएसटी ऑफिस मुंबई, खुद को बहुत हाईटेक समझते हैं, देखते हैं वो क्या कर रहे हैं। जीएसटी ऑफिसर बैठे हैं माजगांव में। हा सांगा रे की काय म्हणताय? त्यात गुगल शीट एक आले. आता गुगल शीटला काय दम आहे की नाही? किती गुगल शीट टाकतोय? टेक्निकल विचार या सेवन किती पेंडिंग आहे त्या अनुषंगाने. आपलं जास्त तुझं काम. आपल्या 12 दिसतात. 12? हो सर. आणि व्हीपीएन चालत नाही, डीएसएक्स चालवल्या 12 कसे करणार ते? कुणाचं व्हीपीएन चालू नाहीये, काय नाहीये. जरी साहेब तर बोलले त्यांचा विपिन सुरू आहे. जरे साहेबांचं तुला मनात घ्यायचं नको. तुला सकाळी सांगितलं का संध्याकाळी चालू त्यावर डिपेंड ठरते. आणि विषय होता जेसीबी शोकस पण शोको पण आल्या. अरे काय त्या डीएससी साठी आणि त्या व्हीपीएन साठी शोको यायला लागल्या. त्या आस्थापनेमध्ये किती सांगितलं का? आस्थापनेचं काम तुला माहिती आहे ना? आस्थापनेचं काम आणि 6 महिने थांब. वैताग आला नुसतं त्या आस्थापनेच्या मागं लागून व्हीपीएन साठी. आपला काहीतरी ते व्हीपीएन आणि डीएससी करायला लागणार नाही तर आपल्या शोकात काय होणार नाहीत आपल्या. थर्ड पार्टीकडून विपिन आणि डीएससी घेऊ शकतो. आणि मी काल गुगलवर बघत होतो, मला गुगल अशा काही 2-3 कंपनीज लागली. मी तिथं आपली इन्क्वायरी पोस्ट केले की आपल्याला डीएससी किंवा व्हीपीएन काय मिळतं काय. बघू मी तिकडे सर्च केलंय, पण बघू तिकडे काय रिप्लाय तर करू. याचं काय शासनाचं आहे, आपलं काय करायचंय कोणती टाइम बारीक शोकस शोकाचं घडी करायला घाला टाइम मध्ये. अरे कॉल कोणाचा? हॅलो हॅलो हा बोला. सर हा बोला, तुम्ही कोण बोलता? जीएसटी विभागातून रविराज सर बोलत आहात हो का? बोलतोय. आपण कोण बोलता मॅडम? सर मी जामतारा प्रायव्हेट लिमिटेड मधून शुभांगी बोलते. हा बोला मॅडम, काय होतं? सर तुम्ही डीएससी आणि व्हीपीएन प्लॅन साठी सॉफ्टवेअरसाठी रिक्वायरमेंट हो हो हो, मी काल रिक्वायरमेंट टाकली होती. तुमच्याकडे आहे का अवेलेबल मॅडम? सर आमच्या कंपनीकडे एकदम चांगले प्लॅन्स अवेलेबल आहेत ओके आणि त्या यूज करून तुम्ही तुमच्या ऑफिसचे काम एकदम सुरळीतपणे पार पाडू शकाल. ओके ओके. तुम्हाला त्याचे काय काय डिटेल्स लागतील किंवा त्याचे काय प्लॅन्स आहेत मला सांगाल का? सर तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला 2 तासात ही सुविधा आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो. 2 तासात डीएससी मिळेल मॅडम? हो सर. ओके. चार्जेस किती लागतील मॅडम? चार्जेस त्याच्यासाठी 1,000 रुपये आहेत ओके आणि आमच्या कंपनीचा टेक्निशियन आहे तो तुमच्या ऑफिसमध्ये येऊन ते इन्स्टॉल करून देईल. ओके. म्हणजे 2 तासात मिळेल पण इन्स्टॉलेशन पण मिळेल. ओके चांगलं आहे. मग मला काय काय लागेल आणि काय कागदपत्र त्याचं सांगताय का? हां सर ते रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला मला काही डिटेल्स द्यावे लागतील. हा काय डिटेल लागतील तुम्हाला मॅडम? सर तुमचं पूर्ण नाव सांगाल का? हा पूर्ण नाव रविराज शिवचंद. ओके सर. आधार कार्ड नंबर? आधार कार्ड नंबर 9123596162. ओके सर. पॅन कार्ड नंबर? पॅन कार्ड नंबर CIJ PPS4769J. ओके सर. तुमचा क्रेडिट कार्ड नंबर सांगाल का? मॅडम क्रेडिट कार्ड कशाला लागणार तुम्हाला त्या डीएससी साठी आणि व्हीपीएन साठी? सर ते रजिस्ट्रेशन जे करायचं आहे हां. आणि त्याच्यासाठी जे पेमेंट करायचं आहे ते हं. फक्त क्रेडिट कार्डनेच होऊ शकतं. दुसऱ्या कोणत्याही मार्गाने तुम्हाला पेमेंट करता येणार नाही. ओके. पण नक्की मला मिळणार का मॅडम 2 तासामध्ये? हो सर तुम्हाला 2 तासात मिळून जाईल. ओके ओके. मग ठीक आहे. घ्या काय लागतील डिटेल्स मॅडम तुम्हाला? सर तुमच्या कार्डवर एक 16 आकडी नंबर आहे तो नंबर सांगाल? 16 आकडी नंबर हां घ्या मॅडम. 921969453716. ओके सर. त्याच्यावर एक्सपायरी डेट असेल ती सांगाल? एक्सपायरी डेट आहे ऑक्टोबर 2030. ओके सर. बॅक साईडला
आपल्याला एक 3 आकडी CVV नंबर आहे, तो सांगाल? CVV नंबर आहे 6162. ओके, अजून काय लागणार मॅडम डिटेल तुम्हाला? तुमच्या रिक्वायरमेंट सगळ्या डिटेल्स मला मिळालेल्या आहेत, तर मी ऑनलाईन प्रोसिजर करते. ओके, ओके. तुम्हाला 2 तासात VPN आणि DSC मिळून जाईल. ओके, ठीक आहे मॅडम, लवकर प्रोसेस करा. ओके सर, थँक्यू सर. चला, येस, नवीन माझा मिळाला. TSCचं तर काम झालं, VPN पण मिळतंय. आता बघूया काय होतंय. अरे हा कसला मेसेज? युअर अकाउंट हॅज बीन डेबिटेड 75,000. अरे सागर, सागर या इकडं. अरे मग दुसऱ्या मेसेजला 50,000 पण गेले. मला VPN आणि DSC कंपनी ते म्हणले तुम्हाला 2 तासामध्ये DSC आणि VPN सॉफ्टवेअर ऑफिस मध्ये आणून देतो. म्हणजे ऑफिस मध्ये कोण आणून देतो 2 तासामध्ये? ती म्हणली बाई आणून देतो. काम करा, कार्ड ब्लॉक करा. कार्ड ब्लॉक करून पहिला आमचा अतिउषा साहेब जगाला ज्ञान शिकवते आणि कार्ड ब्लॉक केले. बा तू सांग पण नंतर सांग. किती नंबर मला? 1930. हा हॅलो, सायबर सिक्युरिटी डिपार्टमेंट. ओके, कंप्लेंट लॉन्च करायची होती. ओके चल, सायबर कॅमेरा झाला, पोलीस स्टेशन जाऊन FIR देऊया. अति होशियार साहेब बनलेला है इस इंटरनेट की दुनिया में। ना आप सलामत, ना ये सलामत, ना मैं सलामत, ना उसके पास है बंदूक, ना गोली, ना बॉल। उसने ऐसा दरोड़ा डाला कि तुम्हारा पूरा बैंक अकाउंट खाली कर दिया। ये हो गया दूसरा दरोड़ा, अभी देखते हैं तीसरा दरोड़ा कहाँ गिरने वाला है। हे आहे एक उच्चभ्रू GST ऑफिसर आणि त्यांचं घर। सुट्टीचा दिवस आहे आणि ते बसले चहा वगैरे घेत। GST ऑफिसर पुणे। अहो ऐकलं का, किती वेळचं झालं आवाज देते. बसले सकाळ सकाळी मोबाईल घेऊन. तो सकाळपासून हातात मोबाईल, त्या अंगठ्याचा 5-6 किलोमीटरचा प्रवास झाला असेल आतापर्यंत. काय चहा केला, गरम पाणी तरी बरं. तुमच्या त्या रामेतीच्या चहापेक्षा तर चांगलं. चांगलाच करते, अडचण काय सध्या दुधातच लई बेसळ. चहाचं कौतुक मी काय म्हणते, ती मैत्रिणी ना स्नेहा, हा ती चालली तिच्या मिस्टरांबरोबर 10 दिवस युरोप टूरला. काय युरोप? तुमचं तर जग त्या इथे गेल्यानंतर संपतं. दिव्या आगारच्या पुढे गेलं का तुमचं जगच थांबतं. कसलं आलं युरोप बाई, मी पडलोय ऑडिटला. जाती सीएस ना काम रुपया मला गाडीच्या चाका एवढा झालायचा. नोकरी तरी आहे ना. ती नोकरी आहे, पण सकाळी सकाळी माझं काय होते माहितीये का, ऑफिसला जाताना पाय जड होत्यात आणि ऑफिसला पोहोचलं की हात पण जड होते. मी काय म्हणते, जाऊया ना आपण युरोपला. लोकांना पण कळू द्या ना आपण किती मजेत आहोत. हेच तुमचं हे असंच असतं. सुखी राहायला काय खर्च येत नाही बरं का, पण लोकांना लय मजेत आणि लय सुखी दाखवायला फार खर्च येतो. माझे बाबा आहे ना बरोबर बोलत होते, हा GST वाला पाहून खूप चुकी झाली. आता काय पदवी पडलं, पवित्र झालं. किती बोलते तुम्ही महिला आहे ना, नुसतं सतत बोलल्याशिवाय गप्पच बसू शकत नाही. आणि तुम्ही पुरुष बसल्याशिवाय निवांत बोलू शकत नको. दोन गावडे साहेब आलेले नाही जायचं का मग युरोपला? नको. कसं तरी मी आहे ना, ते मुलांच्या फी साठी 2-3 लाख रुपये सेव्हिंग अकाउंटला ठेवलं. राहू दे, नको उडू. काय माणूस आहे, एखाद्या माणसाने बायको म्हणते तर काहीतरी जमवलं असतं, पण ह्या माणूस अजिबात डॅशिंग नाही. डॅशिंग सगळे असतो आम्ही, पण फक्त बाशिंग बांधेपर्यंत असतो. काहीच अर्थ नाही. तुमचं तर नेहमीच आहे. मला काही कोण जेवण ऐकत येणार नाहीये, मी जाते स्वयंपाक करायला. मला सकाळपासून पोटात नाही. हॅलो
क्या मेरी बात नंद कुमार पलांडी जी से हो रही है? हाँ हाँ सर, बोलिए ना। क्या आप मुझे देख रहे हो अच्छे से? हाँ सर, अच्छे दिख रहे हैं आप। मैं दिल्ली एयरपोर्ट कस्टम अथॉरिटी से कस्टम ऑफिसर सुदीप वर्मा बात कर रहा हूँ। हमारी टीम ने एक पार्सल पकड़ा है जिसमें आपका नाम है और उस पार्सल में 1 किलो का ड्रग्स बरामद किया गया है। ड्रग्स? साहब, मैं तंबाकू भी नहीं मानता कभी। देखो, बहाना मत बनाओ। क्या आप जानते हो ये कितना संगीन अपराध है? साहब, लेकिन सच्ची में मैंने कौन सा भी पार्सल नहीं भेजा है। अरे भाई, झूठ मत बोलो। पार्सल तो आपका है, उस पे नाम आपका है, एड्रेस आपका है, आधार नंबर भी आपका है, और यही बात सीक्रेट इन्वेस्टिगेशन में सामने आई हुई है। नहीं सर, कुछ गड़बड़ है। मैंने कुछ नहीं किया, बेकसूर हूँ मैं। ये देखो श्रीमान, अगर आप चाहते हो कि पुलिस आपको ना ढूंढे और येरवडा जेल जाके आप पे वकील ढूंढने की नौबत ना आए तो मेरी बात मान लो। सर, ये नौबत से छोड़ो, मुझे क्या करना पड़ेगा मुझे? बताता हूँ। अब हम आपको तुरंत डिजिटल अरेस्ट कर रहे हैं। आपके सभी बैंक अकाउंट और सभी डिजिटल असेट फ्रीज किए जा रहे हैं। डिजिटल अरेस्ट? इसका मतलब? वो भी बताता हूँ। जांच की पूरी होने तक आपको ना स्क्रीन से हिलना है, ना किसी को संपर्क करना है। मतलब मुझे क्या करना पड़ेगा? देखो अभी, दिस इज द प्रोसेस टू गेट रिड ऑफ दिस क्राइम। आपको अभी क्या अभी 2 लाख रुपए सेफ गवर्नमेंट वॉलेट में ट्रांसफर करने होंगे। 2 लाख रुपए? रुपया गाडीच्या चाका एवढं 2 लाख रुपए करता हूँ सर, लेकिन छोड़ो मुझे। छोड़ेंगे, पहले पैसे ट्रांसफर करने पड़ेंगे। क्या प्रोसेस है सर, प्लीज बता सकते हैं आप? बताता हूँ। अभी आपको एक लिंक भेजा जाएगा, आपको क्लिक करके तुरंत फंड ट्रांसफर करना होगा। लेकिन सर, मेरे पैसे मुझे वापस मिलेंगे ना डिपॉजिट? अरे क्यों नहीं मिलेंगे? पैसे तो आपके और सेफ्टी वॉलेट में ही जा रहे। करो ट्रांसफर। 1 मिनट सर। हाँ, लिंक आई है सर। तो करो ना ट्रांसफर, किस बात की देरी? इनमें से 2 गए। हाँ, किया सर, किया 2 लाख। देखो, हो गया कांड। पता है, इतना पैसा तो ओरिजिनल कस्टम ऑफिसर भी नहीं कमाता। हेलो? क्यों विकास? बराबर है ना? बराबर है। अभी चाहिए ऑडिट, चाहिए केसेस, करो कांड तो। हेलो? हेलो? अरे देवा। का डोकं धरून बसले? जाऊ द्या ते युरोप टूरचं, एवढं टेन्शन नका घेऊ. तू युरोप राहू दे बाजूला. इथं काय कांड झालं आता? माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज सापडले म्हणून मला डिजिटल अरेस्ट केली होती आत्ताच. ड्रग्ज आणि तुम्ही साधं गव्हाचं पीठ आणि ज्वारीच्या पिठामधला फरक कळत नाही ह्या माणसाला. अगं खरंच सांगतो बाई, आणि ते सिक्युरिटी फंड म्हणून 2 लाख रुपये ट्रान्सफर सुद्धा मी केले गव्हर्नमेंट वॉलेट मध्ये. 2 लाख? हो ना. अगं बाई, आता नशीबच फुटलं. आता काय करायचं? संकट काळचा टोल फ्री नंबर म्हणजे मित्र. थांबा, मी बनेश्वर भाऊजींना कॉल करून बोलवते. खरे तुझं हे पुस्तकातलं गणित सोडाय सूत्र आणि जीवनातल्या अशा कठीण प्रसंगात मित्र पाहिजे सोडायला. बोलव बनेश्वरला. आता कोण आलं? अय्या भाऊजी, तुम्हाला 100 वर्ष आयुष्य आहे. आता तुमचीच आठवण काढली होती. काय करायचं 100 वर्ष आयुष्याचं, ते असले मित्र असल्यावर. मागच्या वर्षी डिसेंबर मध्ये प्रमोशन झाले आणि पार्टीचं बोललो तर नुसतं देतोय नुसतं देतोच बोलतोय, पुढं काय बोलतच नाही. बनेश्वर, तुझ्यासारखा मी काही नोडल ऑफिसर आहे का बाबा? अरे बाबा, इथं लय मोठं कांड झालं, ते पार्टी राहू दे बाजूला. काय झालं? आता त्यांना कस्टम ऑफिस मधनं फोन आला होता. काय सांगता? सापडले त्यांच्या नावावरती म्हणून. अरे बापरे, मग? अरे काय मग केलं सिक्युरिटी फंडात 2 लाख ट्रान्सफर, काय करतो मग? अरे माणूस आहे का काय तू? मागच्या आठवड्यात माझं फेसबुक अकाउंट हॅक झालं, याला सांगितलं की माझ्या नावानं तुला जर कोणी पैसे मागितले तर पाठवू नको. तर ह्या काय म्हणे सांगू तुम्हाला? याने मला रिप्लाय केलाय की अरे फेसबुक तर सोड म्हणे, तू स्वतःहून मागितले तर रुपये देणार नाही. आणि पुढे आणि हाच फसलाय. म्हणजे याचं असं झालंय, लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडा पाषाण. फसलो बाबा, आता काय करतो? फसलो. अरे सेफ वॉलेट, डिजिटल अरेस्ट